नाही बघा, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि जिल्ह्याचा जो निधी वितरण आहे कुठल्या कार्यकर्त्यांसाठी नसतो, तो सर्वसामान्य जनतेसाठी होता. ठीक आहे, कुणी काम करावं हा नंतरचा प्रश्न आहे, परंतु शेवटी महायुतीचं सरकार आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्याला पण न्याय मिळाला पाहिजे, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला पण न्याय मिळाला पाहिजे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला पण न्याय मिळाला पाहिजे. कारण ह्या कार्यकर्त्यांमुळेच आम्ही आज या ठिकाणी मंत्री म्हणून बसलेलो आहे आणि आमदार म्हणून काम करतोय. त्यामुळे तिन्ही महायुतीच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे, ह्या मताचं मी आहे आणि तसा न्याय मी मिळवून देईन. भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, शिवसेनेच्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे एकामागून एक आरोप होत आहेत. सध्या 3 प्रकरण आहेत. मुख्यमंत्र्यांनी कारवाईचं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे की जर त्यात काही तथ्य आढळलं, काही तथ्य असेल तर बघा, काही तथ्य असेल तर त्यावर कारवाई व्हायलाच हवी. परंतु शेवटी तुम्ही पत्रकार पण काही ना काही असे मुद्दे काढत असतात. तुम्हाला कोणीतरी संजय लागतोच. नाही, तुम्हाला संजय लागतोच, त्याला आम्ही काय करणार. शिवसेना ठाकरे गट क्या हुआ तेरा वादा विचारते तुम्हाला. शिवसेनेचा ठाकरे गट महायुतीला क्या हुआ तेरा वादा असा प्रश्न विचारतो आणि राज्यभर आंदोलन करते. राज्यभर हिंदी नाही, मराठी सर्वसामान्य मराठी माणसांची संकल्पना आहे, त्यांनी हिंदीमध्ये वक्तव्य करू नये, कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्यामुळे मराठी भाषेचा वापर करून शिवसेनेच्या, म्हणजे आम्ही खरी शिवसेना आहोत, उभाटाच्या कोणीतरी क्या हुआ तेरा वादा वो कसं मुख्य असं त्यांनी विचारलं नाही. मराठीच्या भाषेवर असला तरी त्यांचे बेसिक मुद्दे तुम्ही जे निवडणुकीपूर्वी आश्वासनं दिली होती त्याचं काय झालं हे विचार. काय आश्वासनाची पूर्तता केली नाही हे सांगा ना. महायुतीचं सरकार भक्कम आहे. उलट जे आम्ही उलट आश्वासनं दिली नव्हती त्यापेक्षा जास्त आश्वासन नव्हे तर आम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत विचार करतो आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या पदरात कसं पाडता येईल यासाठी महायुतीचं सरकार प्रयत्नशील आहे. नाही, ते लवकर आजच मी आता बोलवलंय दोघांना, आताच बोलवलेलं आहे. खाजगीकरण काही होणार नाही. कुणीही आणा भाका काही केल्या की एसटी अशी तशी आहे आणि त्याचं खाजगीकरण करत, काही एसटीचं खाजगीकरण होणार नाही. 1 लाख माझे कर्मचारी आहेत, 90 लाख कर्मचारी, 10,000 अधिकारी आहे, 1 लाख लोकांना घेऊन जाणार एसटी महामंडळ आहे. एसटी सक्षम कशी होईल आणि एसटी तोट्यातून नफ्यात कशी येईल यासाठी प्रताप सरनाईक प्रयत्न करणार. काही लोकांनी खाजगीकरण करण्याचा प्रयत्न 8-10 वर्षापूर्वी केला, परंतु त्यांना यश आलं नाही म्हणून ते थांबलं. परंतु आता स्पष्टपणे सांगतो की मी कुठल्याही प्रकारे ज्या एसटी जीसीसी तत्वावर घेतल्या होत्या, म्हणजे ठेकेदारांच्या फायद्यासाठी घेतले होते, ते सगळे ठेके रद्द कर. मी आजपर्यंत जे आल्यानंतर न घेण्याची भूमिका केलेली आहे. एसटी महामंडळाच्या स्वतःच्या आम्ही बसेस घेणार आहोत आणि माझ्याच अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या सहाय्यानं एसटी महामंडळ पुढे कसं नेता येईल यासाठी मी प्रयत्न करतो. नाही बघा, एसटीचे भूखंड पीपीपी तत्वावर करणार म्हणजे काही ते खाजगीकरण हा विषय नाहीये. पीपीपी तत्वावर करणार म्हणजे एसटी महामंडळाची जागा त्यांच्याच नावावर राहणार आहे. फक्त ज्या भूखंडातला काही एफएस आहे आम्ही डेव्हलपरला देणार आणि त्या डेव्हलपरच्या माध्यमातून एसटी महामंडळाला ज्या काही गरजा आहेत त्या गरजांची पूर्तता करणार आणि उर्वरित जागा की त्याने भाडेतत्वावर किंवा मालकी हक्कानं द्यावी, हा तो विषय आहे. ते तर राज्यामध्ये ते धोरण आहे. जेव्हा ह्या देशाचे पंतप्रधान गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी गुजरात राज्यामध्ये सुद्धा एसटीच्या जागा ज्या होत्या त्याचं एसटी डेपोच्या ऐवजी एसटी पोर्ट केले. अशाच पद्धतीची योजना ही राज्यामध्ये सुद्धा आम्ही लागू केली. रस्त्यावर प्रवास करत असताना धाराशिव जिल्ह्यातल्या एसटी वाहनांची संख्या दुरावस्था झालेली आहे. परिवहन मंत्री म्हणून बघा, परिवहन मंत्री म्हणून मी आल्यापासून 2610 बसेस घेतलेल्या आहेत आणि तुम्हालाही कल्पना आहे की पालकमंत्री झाल्यानंतर तब्बल 50 बसेस मी धाराशिव जिल्ह्याला सर्वप्रथम दिलेल्या आहेत. आताही ह्या बसेसची संख्या अपुरी आहे, कारण गेल्या 8 ते 10 वर्षामध्ये बसेसच मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे नवीन बसेस मी आता घेतोय. 3000 बसेसची मी विविध प्रक्रिया राबवलेल्या आहेत. त्या बसेस सुद्धा पुढल्या 3 महिन्यामध्ये म्हणजे ह्या वर्षाच्या अखेरपर्यंत येतील आणि पुढे अजून 5000 बसेस मी घेतोय. हे धाराशिव जिल्ह्यामध्ये तुम्ही म्हणताय ती परिस्थिती एखाद दुसऱ्या बसमध्ये असेल, पण तो भविष्यामध्ये ती उद्भवणार नाही, कारण सगळ्याच्या सगळ्या बसेस या पुढल्या वर्षभरामध्ये नवीन येतील. धाराशिवच्या भूममध्ये आज 20 बस थांबून आहे. फक्त पावसाचं पाणी मध्ये गेलं म्हणून थांबून राहिले अशी माहिती मिळते. मला त्या संदर्भात कल्पना नाही, परंतु मी माहिती नाही. तुळजापूरमध्ये आपण तुळजाभवानी मातेच्या मूर्तीच्या अनुषंगाने एक आश्वासन दिलं होतं की 108 फुटाची जी मूर्ती आहे ती तुळजाभवानीच्या मूळ रूपाची असावी
हो, माझंही ते म्हणणं आहे आणि त्या संदर्भात मी 17 तारखेला बैठक लावलेली आहे मंत्रालयामध्ये सकाळी 10 वाजता. कारण मला जे प्रेझेंटेशन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दाखवण्यात आलं होतं त्यावेळेस अष्टभुजा होती आणि मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की लहानपणापासून मी तुळजाभवानी मातेला छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार अर्पण करतानाचा जो फोटो बघतोय ते द्विभुजा असलेली आहे. त्यामुळे माझ्या लहानपणापासून मी जे बघत आलेलो आहे तेच माझ्या डोक्यामध्ये आजही आहे. त्यामुळे द्विभुजा आणि अष्टभुजा कशा प्रकारे ती मूर्ती असावी, भले ती 100 फुटाची असू द्या, 108 फुटाची असू द्या, परंतु सर्वसामान्य जो तुळजाभवानीचा निस्सीम भक्त आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त आहे आणि अशा वेळेस कुठल्याही एखाद्या व्यक्तीने जर सांगितलं की अशा प्रकारची मूर्ती असावी, तसं असता कामा नये. कारण शेवटी आमच्या भावना आहेत, आमच्या भावनाला कुठेही छेद येता कामा नये. म्हणून मी 17 तुम्हाला मिळालं ना सर, 17 तारखेला सकाळी 10 वाजता या संदर्भात मंत्रालयामध्ये बैठकीचं आयोजन केलेलं आहे. पण माझं जर वैयक्तिक मत विचाराल तर द्विभुजा असलेलीच तुळजा भवानी मातेची जी मूर्ती आहे त्या मूर्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार अर्पण केल्याचं माझ्या जे ध्यानात आहे त्याच पद्धतीनं ती मूर्ती व्हायला हवी. जिल्हा राणीला प्रशासनानं मागणी पण केलेली हो, मी स्वतः सुद्धा पालकमंत्री या नात्याने शिफारस केलेली आहे मुख्यमंत्र्यांना. 10 तारखेच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे. त्या पत्राची कॉपी पण मी तुम्हाला देईन. त्यामुळे लवकरात लवकर स्थगिती उठेल याची मला खात्री आहे. भाजपवर नेमका अन्याय काय झाला होता हे तक्रारी कशामुळे त्याच्यामुळे स्थगिती दिली आजपर्यंत नाही, जे काही असेल आता स्थगिती उठवायचं आहे असं मी विनंती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना केलेली आहे. त्यामुळे त्या विषयावर जास्त न बोलता मी जे पत्र दिलेले आहेत आणि त्या पत्राची कॉपी तुम्हाला देतो. सर्व आमदारांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला का? काही दोघांनी राहिले तसंच होतं. म्हणजे कशा बाबतीत म्हणताय? स्थगिती उठवण्याबाबत काही असं काही नाही, मला काही कल्पना नाही. पण पालकमंत्री या नात्यानं जे जिल्ह्यामध्ये ज्या म्हणजे कामं जी बाकी आहेत आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये कामं चालू असताना माझ्या जिल्ह्यामध्ये मात्र मी पालकमंत्री असताना सगळी कामं जी खोळंबलेली आहेत त्यामुळे मी स्वतः दुःखी आहे आणि माझं दुःख मी माननीय मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख म्हणून त्यांच्याकडे व्यक्त केलेल्या पत्राद्वारे. परवा नितेश राणे आले होते. नितेश राणे आज म्हणणं आहे की भाजप माझ्या बापाचंच नाव नाही, मी माझ्या आईचं नाव सुद्धा माझ्या नावाच्या पुढे लावतो, प्रताप इंदिरा बाबूराव सरनाईक. त्यामुळे माझ्या बापाचं नाव मला योग्य प्रकारे माहिती आहे आणि प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला ते माहीत असणं गरजेचं आहे. परंतु माझ्या दृष्टीने तो विषय आता संपलेला असं म्हणणं आहे की भाजपच्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला म्हणून डीपीडीसीने स्थगिती दिली. नाही, असं काही म्हणाले ते मला निदर्शनास आलेलं नाही. परंतु ह्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी फार गंभीर दखल त्या वक्तव्याची घेतलेली आणि तो विषय त्यांनी तिकडे संपवलेला आहे. मात्र सर 2 महिन्यापासून निधीला स्थगिती आहे. तुम्ही नाराजी दिसते जरा राजकीय सुरक्षित अंतर ठेवताय आजच्या दौऱ्यात कशामध्ये नवदुर्गचा दौरा कॅन्सल नाही हो. आता ही बैठक होती. या बैठकीनंतर कळंब आहे, कळंब नंतर मी बीडला जाणार आहे, बीड नंतर मी संभाजीनगरला आहे आज आणि परत माझं रात्री 9 वाजताचं विमान आहे. हा, त्यामुळे नळदुर्गसाठी मला भरपूर वेळ हवाय आणि मी म्हणजे तुम्हाला आताच सांगतो की नळदुर्गवर माझं विशेष प्रेम आहे आणि मी नळदुर्गाच्या माध्यमातून काही वेगळं ह्या जिल्ह्यासाठी करायचा माझा प्रयत्न आहे आणि काही लोकांना मी त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे की नळदुर्ग किल्ल्याची पाहणी करून आपल्याला काही निर्णय घ्यायचे. माझं अंतर एकदम व्यवस्थित आहे, काही काळजी करू नका. मी ह्या राज्याचा 40 मंत्र्यांपैकी सगळेजण म्हणतात की काम करणारा मंत्री आहे, त्यामुळे माझं सुरक्षित अंतर ठेवायची मला काही गरजच नाही. आम्ही जवळजवळ फेविकॉलचे जोड आहोत सगळे. ठीक आहे. अहो, वैयक्तिक कधी हे बघा राजकीय संबंध असतात, कधी कोणाची कोणाबरोबर सूट जुळतील हे आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त कल्पना असते. त्यामुळे कधी ठाकरेंची कुठे लग्नाच्या माध्यमातून भेट होते, कधी आमचे उदय सामंत आणि शिंदे साहेब कधी कांदे पोहे खायला चहा प्यायला राजसाहेबांकडे जातात. राजसाहेब दिलदार मनाचा माणूस आहे, तो सगळ्यांना आमंत्रण देत असतो आणि ते सगळ्यांचा म्हणजे एक अतिशय चांगल्या प्रकारे पाहुणचार करत असतात. ठाकरे परिवाराचं जे बाळासाहेब ठाकरे साहेबांचं जे धोरण होतं ते धोरण त्यांच्या माध्यमातून अजूनही चालू आहे.
आता म्हणजे राजा टायमिंग वरून चर्चा चौदा होती जण सर, एकत्र कारण आले. अजून ठाकरे एकत्र येणारी चर्चा आणि त्यानंतर फडणवीसांसोबतची बैठक. हो, आता 8-10 दिवसापूर्वी उदय सामंतांनी पण चर्चा केली ना त्यांच्याबरोबर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.